Hello dear students, today we are going to learn part 2 of 3.4 Let's March. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3.4 Let's March चला आगे कूच करूया, पुढे जाऊया या पाठाचा दुसरा भाग आपण अभ्यासणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलेलं की कैलास सत्यार्थी यांनी नोबेल पारितोषिक स्वीकारताना जे भाषण केलं ते भाषण आपल्याला लेट्स मार्च या पाठातून अभ्यासासाठी दिलेले आहे. आपण बघितलं की कशा प्रकारे त्यांना काय मान्य नाही आहे आणि त्यांनी जी आपले विचार या भाषणातून व्यक्त केलेले आहेत ते अतिशय उत्कृष्ट असे विचार आहेत आणि त्यांच्या या विचारांनीच त्यांना नोबेल पारितोषिक हे नोबेल पारितोषिक मिळवून दिलेलं आहे. लेट्स मार्च. चला आगे करूया, कूच करूया. My only aim, page number 108. My only aim in life is that every child is free to be a child, free to grow and develop, free to eat, sleep and see daylight, free to laugh and cry, free to play and learn, free to go to school and above all, free to dream. बघा, कैलास सत्यार्थी म्हणतात की प्रत्येक मुलाला एक मूल म्हणून स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि हे माझ्या जीवनातील काय आहे, एकमेव ध्येय आहे, एम आहे. काय आहे त्यांच्या जीवनाचं एम? की मुलांना मोठे होण्याचे आणि विकसित होण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. फ्री टू ईट, स्लीप अँड सी डे लाईट. निसंकोचपणे खाण्याचे, झोपण्याचे, मुक्त जगण्याचे असले पाहिजे. मुक्तपणे हसायचे आणि रडायचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मुक्तपणे खेळण्याचे व शिकण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मुक्तपणे शाळेत जाण्याचे आणि या सर्वांपेक्षाही महत्त्वाचं फ्री टू ड्रीम, मुक्तपणे स्वप्न पाहण्याचं त्यांना स्वातंत्र्य असलं पाहिजे. हे कैलास सत्यार्थी म्हणतात की माझ्या जीवनाचं एकमेव ध्येय आहे. आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजस पीपल हू हॅव द सेम एम. वी हॅव नेव्हर गिवन अप अगेन्स्ट एनी थ्रेट ऑर अटॅक अँड वी नेव्हर विल. कैलास सत्यार्थी म्हणतात की ज्यांची उद्दिष्ट समान आहेत, ज्यांची उद्दिष्ट समान आहेत, ज्यांचे अशा अनेक धैर्यवान लोकांबरोबर काम करण्याची मला संधी मिळालेली. इथे गिव्हन अपचा अर्थ हार मानणे, थ्रेट म्हणजे धमकी, अटॅक म्हणजे आघात किंवा हल्ला. ज्यांची उद्दिष्ट समान आहेत अशा अनेक धैर्यशील लोकांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली आणि आम्ही कोणत्याही प्रकारची धमकी किंवा आघातांपुढे हार मानली नाही आणि कधीही मानणार सुद्धा नाही. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. वी हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ out of school children by half. We have reduced the number of child laborers by a third. We have reduced child mortality and malnutrition and we have prevented millions of child deaths. बघा विद्यार्थी मित्रांनो, या शेवटच्या पॅराग्राफमध्ये का वी हॅव मेड प्रोग्रेस, प्रोग्रेस म्हणजे प्रगती, आणि लास्ट कपल ऑफ डिकेड्स, डिकेड्स म्हणजे 10 वर्षाचा कालखंड, इथे 2 दशक, कपल ऑफ डिकेड्स म्हणजे 2 दशक. त्याचबरोबर शब्दार्थांमध्ये बघा मॉर्टॅलिटी मृत्यूदर आणि मल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण.
गेल्या 2 दशकामध्ये आपण निश्चितच प्रगती केली आहे. संपूर्ण जगापुढे त्यांचं हे भाषण सुरू आहे नोबेल पारितोषिक स्वीकारताना. म्हणून त्याच्यात ते म्हणतायत गेल्या 2-1 दशकात आपण निश्चितच प्रगती केली आहे. शाळाबाह्य मुलांच्या संख्येत आपण निम्म्याने घट करू शकलो आहोत. बालमजुरांची संख्या, चाइल्ड लेबरर्स, त्यांची संख्या 1/3 कमी झाली आहे. रिड्यूस 1/3 बाय द थर्ड. आणि बालमजुरांची संख्या 1/3 कमी झाली. बाल मृत्यूदर आणि कुपोषणाचे प्रमाण पण आपण कमी करू शकलो आहोत. पण आणि अजूनही लाखो बालमृत्यू आपण रोखू शकलो आहोत. आणि तरीही काही प्रमाणात हे लपून छपून होतच असतात. बट लेट्स मेक नो मिस्टेक, ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. परंतु अजूनही कितीतरी महान अशी आव्हाने आपल्याला पेलायची आहेत. अजूनही आहे, स्टील रिमेन. फ्रेंड्स, the biggest challenge or biggest crisis knocking on the doors of humankind is fear and intolerance. Intolerance म्हणजे असहनीय. humankind मानवजात. म्हणून आपल्याला कोणतीही हयगय करून चालणार नाही. सगळ्यात मोठं आव्हान मानवापुढे ठाकलेले आहे ते म्हणजे भय आणि असहनीयता, असहिष्णुता. फिअर अँड इंटॉलरन्स. वी हॅव अटरली फेल्ड अवर चिल्ड्रेन इन इम्पार्टिंग अँड एज्युकेशन and education that gives the meaning and objective of life, and education that gives a sense of global citizenship among the youth. I am afraid that the day is not very far away when the cumulative result of this failure will culminate in an unprecedented violence, and that will be suicidal for humankind. क्युम्युलेटिव्ह म्हणजे उत्तरोत्तर वाढत जाणे. फेल्युअर म्हणजे अपयश. सुसिडियल आत्मघातक. आणि अनप्रेसिडेंटेड म्हणजे अभूतपूर्व. ज्यामुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. an education that gives a sense of global citizenship among the youth. बघा, असं शिक्षण मुलांना देण्यात आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत की ज्यामुळे जीवनाला अर्थ आणि उद्देश मिळेल. त्यामुळे युवकांमध्ये जागतिक नागरिकत्व भावनेची जाणीव निर्माण होईल असं शिक्षण आपण मुलांना देऊ शकलो नाही. आय एम अफ्रेड, मला भीती वाटते आहे. आय एम अफ्रेड that the day is not very far away when the cumulative result of this failure will culminate in an unprecedented violence, and that will be suicidal for humankind. या अपयशाचा एकत्रित परिणाम अभूतपूर्व हिंसेत परिणित होण्याचा दिवस फार दूर नाही याची मला भीती आहे. आणि असं झालं तर ते ह्युमन काइंडसाठी, मानव जातीसाठी काय ठरेल? आत्मघातक ठरेल. राईट्स अधिकार, सिक्युरिटी सुरक्षितता, होप आशा अपेक्षा कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. या केवळ शिक्षणाद्वारेच पुन्हा प्रस्थापित केल्या जाऊ शकतात. यंग पीपल लाईक मलाला, आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर Malala, not just Malala, so my daughter Malala and other daughters including Kainat, in fact 2 Kainats and Shazia
and the daughters from Africa and from all over the world, they are rising up and choosing peace over the violence, intolerance over extremism and courage over fear. बघा, कैलास सत्यार्थी भाषण देताना पुढे म्हणतायत, मलाला सारखी तरुण लोक, मलाला, मी तिला फक्त मलाला नव्हे तर माझी मुलगी मलाला असं तिला मी म्हणतो, संबोधन करतो तिचे. तर माझी मुलगी मलाला आणि इतर मुली, इतर कन्या की ज्यांच्यामध्ये कायनातचा समावेश आहे. कायनात हे पण नाव आहे. खरं तर 2 कायनात, जे कायनात नावाच्या 2 मुली, शाझिया आफ्रिकेतील मुली आणि जगभरातील अनेक मुली या ठामपणे उभ्या राहत आहेत आणि हिंसेपेक्षा शांतता, आतंकवादापेक्षा सहिष्णुता आणि भीतीऐवजी धैर्याचा पाठपुरावा करत आहेत. व्हायलन्स म्हणजे हिंसा, टॉलरन्स म्हणजे धैर्य आणि एक्स्ट्रीमिझम म्हणजे टोकाची भूमिका. The solutions are emerging, but these solutions cannot be found in the deliberations in conferences alone and cannot be found in prescriptions from a distance. बघा, अनेक उपाय, अनेक तोडगे यावर काढले जात आहे, परंतु या उपाययोजना केवळ चर्चासत्रांमधील विवेचनात सापडणार नाहीत आणि नुसत्या दूरवरून केलेल्या सूचनांमध्येही मिळणार नाहीत. डेलिबरेशन्स म्हणजे विवेचन आणि कॉन्फरन्स म्हणजे चर्चासत्र, प्रिस्क्रिप्शन्स म्हणजे सूचना. They lie in small groups and local organizations and individuals who are confronting with the problem every day. Even if they remain unacknowledged, unrecognized and unknown to the world, the solutions are with them. Local organization म्हणजे स्थानिक स्वराज्य संघटना. Confronting, facing and attacking म्हणजे सामना करणे. Unacknowledged दुर्लक्षित, unrecognized अपरिचित. या समस्यांना दररोज सामोरे जाणाऱ्या लहान गटात, त्याचप्रमाणे स्थानिक संस्था आणि व्यक्तींमध्येच या उपाययोजना अस्तित्वात आहेत. जगाच्या दृष्टीने हे उपाय दुर्लक्षित, अपरिचित आणि अननोन म्हणजे अज्ञात असले तरी ते या लोकांमध्येच आपल्याला सापडणार आहेत. पार्ट 2, वी कॅन डू इट. आपण हे करू शकतो. कैलास सत्यार्थी म्हणतात, यू मे आस्क दॅट व्हॉट कॅन 1 पर्सन डू. तुम्ही असं विचारू शकता त्यावर की एक व्यक्ती काय बरं करू शकते, काय करू शकणार एकटी व्यक्ती, असं तुम्हाला वाटेल. आय वुड रिकॉल अ स्टोरी ऑफ माय चाइल्डहूड. तर त्यासाठी मी तुम्हाला माझ्या बालपणातली एक गोष्ट मला इथे आठवते, ती मी सांगतो. अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन द फॉरेस्ट. ऑल द ॲनिमल्स वर रनिंग अवे इन्क्लुडिंग लायन, द किंग ऑफ द फॉरेस्ट. सडनली then he saw a tiny bird rushing towards the fire. He asked the bird, what are you doing? To the lion's surprise, the bird replied, I am going to extinguish the fire. The lion laughed and said, how can you do it keeping just 1 drop of water in your beak? The bird was adamant and she said, I am doing my bit. बघा, एक लहानसा माझ्या बालपणीचा प्रसंग मला इथे आठवतोय की एका जंगलात खूप मोठा वणवा पेटला होता. हेवी फायर म्हणजे वणवा, अचानक लागलेली आग. सगळे प्राणी पळून चालले होते. त्याच्यात जंगलचा राजा जो लायन सिंह तो सुद्धा होता.
तेवढ्याच आगीच्या दिशेने झेप घेणारा एक छोटा पक्षी त्याने पाहिला. टायनी बर्ड, अतिशय लहानसा पक्षी त्याने बघितला. तो आगीच्या दिशेने काय करत होता? झेप घेत होता. त्याने पक्षाला विचारलं, लायनने, हे तू काय करतो आहेस? सिंहाला आश्चर्यचकित करणारं उत्तर त्या टायनी बर्डने दिलं. तो म्हणाला, मी ही आग डिस्टिंग्विश म्हणजे विझवणार आहे. सिंह हसला आणि म्हणाला, चोचीत फक्त एक थेंब पाणी घेऊन तू हे असं करणार आहेस? बीक म्हणजे चोच. तुझ्या चोचीत थोडंसं एक थेंब घेऊन तू कसं काही एवढी मोठी आग विझवणार आहे? असं तो हसत सिंह त्याला म्हणाला. पक्षी त्याच्यावर ॲडॅमेंट म्हणजे ठामपणे म्हणाला, निश्चयावर ठाम राहणे. ॲडॅमेंट काय म्हणाला? मी माझा वाटा उचलत आहे. मला माहिती की एक थेंबाने काहीच होणार नाही, पण माझं कर्तव्य मी करतोय, माझा वाटा मी हे उचलत आहे. 18 years ago, millions of individuals marched across the globe and demanded a new international law for the abolition of worst form of child labor, and it has happened. We did it. Millions of individuals did it. अबोलिशन म्हणजे निर्मूलन. 18 years ago, 18 वर्षांपूर्वी लाखो लोकांनी जगभरातून मार्च म्हणजे मोर्चा काढला होता आणि सगळ्यात भयंकर प्रकारच्या बालमजुरीच्या निर्मूलनासाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय कायदा तयार करण्याची मागणी केली. आणि ते घडले. अँड इट हॅज हॅपन्ड. ते घडले. वी डिड इट. आपण ते केले. लाखो लोकांनी ते प्रत्यक्षात आणले. मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स डिड इट. फ्रेंड्स, वी लिव्ह इन एन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. मित्रांनो, आपण अत्यंत गतिशील जागतिकीकरणाच्या काळात आपण जगत आहोत. रॅपिड ग्लोबलायझेशन, गतिशील जागतिकीकरण. वी आर कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट. आपण अतिशय गतिमान अशा इंटरनेट आंतरजालाद्वारे आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत. वी एक्सचेंज अवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. Thousands of flights every day connect us from one corner to another corner of the globe. But there is one serious disconnect, and there is a lack of compassion. Let's inculcate and transform these individuals' compassion into a global compassion. Let's globalize compassion. Compassion म्हणजे अनुकंपा, सहानुभूती, pity and concern for those suffering. आणि इनकल्केट म्हणजे ठसवणे, मनावर बिंबवणे. आज आपण जागतिकीकरणाच्या काळात जगत आहोत आणि आंतरजालाद्वारे इंटरनेटद्वारे आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत. एकाच जागतिक बाजारपेठेत आपण आपल्या वस्तू आणि सेवांचे दळणवळण करीत आहोत. दर दिवशी दररोज हजारो विमानं उड्डाण करतात, जगाच्या 2 कोपऱ्यांना एकमेकांशी जोडत आहेत. पण एक न जोडलेला गंभीर दुवा आहे. बट देर इज वन सिरियस डिस्कनेक्ट अँड देर इज अ लॅक ऑफ कंपॅशन. पण एक न जोडलेला गंभीर दुवा आहे, तो म्हणजे करुणेचा अभाव, दयेचा अभाव, सहानुभूतीचा अभाव. चला तर मग कैलास सत्यार्थी म्हणतात, लेट्स इनकल्केट अँड ट्रान्सफॉर्म दीज इंडिव्हिज्युअल्स कंपॅशन इंटू अ ग्लोबल कंपॅशन. चला मग आपण वैयक्तिक दया, वैयक्तिक सहानुभूती आपण आपल्यामध्येच आपल्या अंगी भिनवूया. स्वतःमध्ये तर राहू देऊच, पण तिला आपण जागतिक अनुकंपा बनवूया. लेट्स ग्लोबलाइज कंपॅशन. या करुणेचे, दयेचे जागतिकीकरण करूया. सगळ्यांच्या दया एकत्र येतील आणि काहीतरी चांगलं घडेल. Mahatma Gandhi said, if we are to teach real peace in this world, we shall have to begin with. महात्मा गांधी म्हणालेत,
यांनी म्हटलं आहे की या जगाला शांततेचा खरा अर्थ शिकवायचा असेल तर वी शॅल हॅव बिगिन विथ द चिल्ड्रेन. तर आपण मुलांपासून सुरुवात आपल्याला करावी लागेल. आय हम्बली ॲड, हम्बली म्हणजे मी नम्रपणे यात माझं मत ॲड करतो, माझी स्वतःची भर घालतो या वाक्यामध्ये. लेट्स युनाइट द वर्ल्ड थ्रू द कंपॅशन फॉर अवर चिल्ड्रेन. आपल्या मुलांसाठी करुणेच्या माध्यमातून आपण जगाला एकत्र आणूया. कैलास सत्यार्थी यांनी बालमजुरीचं उच्चाटन करण्यासाठी बचपन बचाव आंदोलन केलं. अजूनही ते करत आहेत. मुलांचं शिकण्याचं, खेळण्याचं, बागडण्याचं वय आहे, तर त्यांना कामाला जुंपू नका, त्यांना खेळू द्या मुक्तपणे, जे काय करायचं ते करू द्या, स्वप्न पाहू द्या. यासाठी त्यांनी कार्य ते केलेलं आहे. त्याचं त्यांना पारितोषिक म्हणून नोबेल पारितोषिक मिळाले आणि अजूनही ते करत आहेत. तर त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की मी नम्रपणे, गांधीजींनी म्हटलं आहे जगाला शांततेचा खरा अर्थ शिकवायचा असेल तर मुलांपासून सुरुवात करू, पण आपल्या मुलांसाठी करुणेच्या माध्यमातून आपण जगाला एकत्र आणूया, हे मी नम्रपणे यात माझं मत जोडतो, असं कैलास सत्यार्थी म्हणतात. आय आस्क, मी विचारतो, हू चिल्ड्रेन आर दे हू स्टिच फुटबॉल्स येट नेव्हर प्लेड विथ वन. मी विचारतो कुणाची मुलं आहेत ही की जी फुटबॉल शिवायचं काम करतात पण कधी फुटबॉल कधीच खेळलेली नाहीत. कुणाची मुलं आहेत ती? हू चिल्ड्रेन आर दे हू हार्वेस्ट कोको येट हॅव नेव्हर टेस्टेड चॉकोलेट. कुणाची मुलं आहेत ती की जी कोको पिकवतात पण ज्या कोकोपासून चॉकलेट बनतं त्या चॉकलेटची चव अजून त्यांनी कधीच घेतलेली नाही. हू चिल्ड्रेन आर दे हू आर डाईंग ऑफ एबोला. एबोला या आजारामुळे मरण पावणारी मुलं कुणाची आहेत? हू चिल्ड्रेन आर दे हू आर किडनॅप अँड हेल्ड होस्टेज. होस्टेज म्हणजे ओलीस ठेवणे. होस्टेज म्हणजे ओलीस ठेवणे. त्यांना पकडायचं आणि अपहरण करायचं आणि त्याबद्दल खंडणी मागायची. कुणाची मुलं आहेत ती की ज्यांना अपहरण केलं जातं, बंधनात ठेवण्यात येतं, अशी कुणाची मुलं आहेत? दे आर ऑल अवर चिल्ड्रेन. ती सगळी आपलीच मुलं आहेत.